नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत टिफिन रेसिपीज। त्यासाठी मी बनवलेली आहे आलू टिक्की। ही छोट्या टिफिनसाठी आणि आपण बनवत आहोत दुधी भोपळ्याचा पराठा, तो मुलांच्या मोठ्या टिफिनसाठी। बहुतेक मुलं दुधी भोपळा खात नाहीत, त्यासाठी असं पराठ्यातून त्यांना द्यावा लागतो। त्यासाठी मी घेतलेला आहे एक भोपळा, तो कट करून घेतला आणि आपण त्याची साल काढून घेणार आहोत आणि तो खिसून घेतलेला आहे। भोपळा आपला खिसून झालेला आहे। त्यामध्ये आपण आता मसाले टाकू। मी आलं लसूण मिरचीची पेस्ट, ओवा, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे, थोडासा मी गरम मसाला, धने जिरे पूड टाकलेली आहे, थोडंसं बेसन पीठ टाकलंय आणि बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। विदाऊट पाणी घालता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे थोडा वेळ। हे बघा, मी तेल लावून ठेवलेलं आहे। आता आपण आलू टिक्की बनवत आहोत। त्यासाठी आपण उकडलेले बटाटे घेतलेत, ते चांगले स्मॅश करून घेतले। त्यामध्ये कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, धनेपूड, चिली फ्लेक्स घातलेत, थोडा चाट मसाला, हळद, मीठ घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी पोह्याची पावडर घातलेली आहे आणि ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। पोह्याची पावडर घातली ना, ते छान होतात, सॉगी होत नाहीत। आता आपण ते ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घेतलेले आहेत आणि आपण तव्यावर ते फ्राय करतोय। एक एक आपण टिक्की तव्यावर ठेवलेली आहे आणि ती फ्राय करून घेतोय। तोपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे पराठ्याचं। आपण आता पराठा लाटून घेऊ। दोन्ही बाजूला दोन वाफल्या चालू आहेत गोष्टी। इकडे आपण पराठा बनवतोय आणि दुसऱ्या साईडला आपण आलू टिक्की बनवतोय। पराठा चांगला दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घ्यायचा आहे। तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता। मी तूप लावलेलं आहे टिफिनला देण्यासाठी। आपला पराठा रेडी आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता आपली आलू टिक्की सुद्धा रेडी झालेली आहे। असा आपण स्कूल टिफिन तयार केलेला आहे, आलू टिक्की आणि दुधी भोपळ्याचा पराठा। थँक्यू।